मिलिटरीतल्या लोकांबद्दल भयानक आदर आहे. भयानक. मी कायम सांगत, तुम्ही ऐकलं की नाही का माहिती नाही, या जगात आपल्या देशात दोनच लोक इमानदारीनं काम करते. एक खेड्यातली बाई आणि दुसरा मिलिटरीतला जवान. तिसरा माणूस इमानदार नाही. हो, 16-16 घंटे काम करते खेड्यातले बाया, नाही म्हणत नाही. आणि आम्ही किती दिवसांनी सरकार संघ पण झगडतोय, मन त्यांच्या डोक्यात घालतोय की सत्तेमध्ये मिलिटरीतल्या रिटायर लोकांना राखीव जागा करा, कारण त्यांच्या इतकं देशप्रेम कोणाजवळ नसतं. हे बघ, तुम्ही आम्ही सगळं नकली कारभार आहे. त्या माणसानं बॉर्डरवर आयुष्य घातलेलं आहे, त्याच्या रक्तात ते देशप्रेम आहे म्हणजे आहेच. बोलण्याचं प्रेम वेगळं वेगळी आणि ओरिजिनल असणं वेगळं. म्हणजे हजारो रिटायर्ड मिलिटरीतले माझे दोस्त आहे. फक्त एक काय झालं, मला लय वेळच वाटलं, यांनी अजून संघटित व्हायला पाहिजे, समाजाकडून काही गोष्टी करून घ्यायला पाहिजे, सत्ताधाऱ्याकडून बी काही गोष्टी करून घ्यायला पाहिजे. याच्यासाठी रिटायर मिलिटरीतल्या लोकांना थोडं संघटित व्हायला पाहिजे, कारण यांचा दाब, यांचं काम खूप चांगलं आहे ना. इतरांनी तुम्ही संघटित झाले ना साहेब, आणि तुम्हाला स्वार्थासाठी व्हायचं नाही ना, तुम्हाला राजकारणासाठी संघटित नाही व्हायचं, देशासाठी व्हायचं. म्हणून माझी जवानांना विनंती आहे की तुमच्या सर्व्हिस